पाहू शकता असं असं ढसळलेलं याच्यातून आपण खांद्यावर सायकल ठेवून काढलेली आहे। तर पाहू शकता तर मित्रांनो आता आपली रामपेरी इथं खांदा लावून आपण वर आणलेली आहे। तर पाहू शकता असं असं झालेलं आहे। तर आता आपण यमुनोत्रीला निघतोय। यमुनोत्रीतून फक्त आता 13 ते 14 किलोमीटर राहिले। तर पोहोचतोय लवकरच दुपार पोहतर। तर तुम्हाला आता यमुनोत्री मातेचं दर्शन देतो आणि यमुना नदीचं जिथून उगम झालेला आहे ते पण दाखवतो। चला मग हे बघा पै जाता तिथून फक्त आपण सायकल उचलून आणलेली आहे। तर मित्रांनो काकाजीने आपली सायकल मस्त खांद्यावर उचलली मग घेऊन आलेलो आहे। तर पाहू शकता एकदम बेकार मध्ये झालेलं आहे। तर तिकडून पोलीसवाले सोडतच नाही। आम्ही काल आलो होतो पाण्यासाठी। तर ते म्हणले ते उद्या सकाळी जर आले तुम्हाला पार करून देऊ। तर आता पार केलेलं आहे आपण, आता पुढे जाऊ। चला मग असा सपोर्ट होते मराठी माणसावर। पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा लँडस्लायडिंग झालेले पाहू शकता। पूर्ण रोड खाली गेला ते दगड टाकून त्याला जाळी लावून तिथं उदूक मुरून टाकून रोड बनवलेला आहे। साईडला पाहू शकता नदीमध्ये किती मोठे मोठे दगड येऊन पडलेले आहेत। तर आपल्याला या साईडला जायचं आहे। चला आता लवकरच आपण दुपार पोहतर यमुनोत्री मध्ये पोहोचतोय मित्रांनो। आता पट्ट्या कुठं आलाय उत्तराखंड मध्ये यमुनोत्रीला चाललाय। अशा डोंगरातून जावं लागतंय, लँडस्लायडिंग पाहून पण जावं लागतंय, कवावरून दगड पडन ते पण सांगता येत नाही मित्रांनो। तर ते पण आपली महाराष्ट्र शान घेऊन फिरतोय, मराठी माणसाला सपोर्ट करायचा। तर हे बघू शकता हे माग जे वर दिसतं ना तिथं जायचं आपल्याला। तर आपण आता या साईडनं खालून आलोय या साईडनं। तर आता आपल्याला वर जायचंय। जवळजवळ अजून 7 किलोमीटर सायकल जाणार आहे, तिथून 5 किलोमीटर आपल्याला पै वर जायचंय यमुनोत्रीला। तर मित्रांनो आता आपण बरेच लँडस्लायडिंग पार करून आलेलो आहे। तर आता आपण लवकरच पोहोचतोय यमुनोत्री मध्ये। तर चला लवकरच पोहोचणार आहे। तर हर हर महादेव, जय श्रीराम। मित्रांनो आता आपण जानकी चट्टीमध्ये आलेलो आहे। तर आता यमुनोत्री धाम इथून फक्त 6 किलोमीटर राहिलेलं आहे। तर आपली रामपेरी आता इथंच लावणार आहे खाली आणि पै पायरीने वर जाणार आहे। तर जवळजवळ 2 तास लागतात वर जायला, उतरायला 1 तास। तसं 3 वाजता आपण खाली आलोच पाहिजे, 3-4 वाजता तसं आपल्याला हनुमान चट्टीमध्ये जायला 1 ते 2 तास लागणार आहे। तर चला निघू पुढं मग। तर मित्रांनो आता आपण रामपेरी इथं लावलेली आहे। तर आता आपण पैचा प्रवास करू राहिलोय। आपण जानकी चट्टीमध्ये आलेलो आहे। तर इथून आता आपल्याला पै वर जायचंय डोंगरावर। तर इथून 6 किलोमीटर आहे। तर 6 किलोमीटर आपल्याला जायला जवळजवळ 2 तास लागणार आहे। तर चला आता पै जायचंय। तर वेळ तर लागण्याचे आपण इकडून आलेलो आहे बडकोट इथून 45 किलोमीटर आहे ना उत्तरकाशी इथून। उत्तरकाशी आपल्याला याच्यानंतर जायचंय ते 125 किलोमीटर आहे। तर चला आता आपण निघू वर। जय श्रीराम। तर आता आपण वर चाललोय यमुनोत्रीला। तर आता पैदल मार्ग चालू झालेला आहे। तर पाहू शकता खाली यमुनोत्री नदी आहे। या साईडने आपण पैदल आलेलो आहे ते शेड बसून। तर हे बघू शकता असा असा मार्ग आहे। तर आपल्याला वर जायचंय। तर चला आता वर यमुनोत्रीतून फक्त 2.5 किलोमीटर राहिलेलं आहे। तर चला जसं जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला अपडेट देत राहणार आहे। चला झरणा किती मोठा आहे एकदम खाली यमुनोत्री नदी पाहू शकता खाली एकदम। तर आपण आता चाललोय पुढं। मंदिर बघता राहिलंय 1 किलोमीटर। तर लवकरच पोहोचतोय मित्रांनो। जसं जसं आपण वर चाललोय ना तसं तसं पाऊस वाढायला लागलाय। पाहू शकता अशी झाड आहेत, घनदाट झाड। 1 किलोमीटर जायचंय आपल्याला। तर आपल्या संग खंडोबा महाराज पण आलेले आहेत। यो हे बघू शकता आपल्या संग खंडोबा महाराज पण आलेले आहेत वर। तर आता आम्ही दोघं वर चाललोय। आज सकाळपासून फक्त आम्ही दोघं वर चाललोय, बाकीचं कोणीच नाही। तर वरून खाली येणारे यात्रेकरी आहेत, पण खालून वर जाणारे आम्ही दोघंच आहेत। तर चला मग महादेव। तर मित्रांनो आता आपण 1 किलोमीटर राहिलेलं आहे यमुनोत्री। तर लवकरच पोहोचतोय। तर मला सर्वांना एकदा दर्शन द्यायचंय। हे आपला साऊंड आपली छत्री घेऊन चाललोय वर आता। तर चला आता लवकरच पोहोचू। यमुनोत्रीमध्ये एकदा स्नान करणार आहे, त्याच्यानंतर आपण यमुनोत्री माता त्याला स्नान करायचं।
तर मित्रांनो एकदम गरम पाणी आहे, सांगतो ते एवढं गरम पाणी एकदम गरम कडक वाफून राहिली पाण्यात. तर आज फक्त आम्ही दोघंच यात्रेकरी आलेलो इथं, ते पण आम्ही सायकलने आलेलो आहे मित्रांनो. आज काढून आम्ही ते रजिस्ट्रेशन केलं तिथं म्हणले तुम्ही दोघंच पायण्याने आलेले, त्या आजवर कोणीच आलं नाही. तर चला मित्रांनो एकदा स्नान करून घेऊ. चला, हर महादेव, जय श्रीराम, रामकृष्ण. मित्रांनो सूर्यकुंड याच्यामध्ये देवीला तांदूळचा निवद याच्यामध्ये बनवतात. तर पाहू शकता या साईडला यमुने मातेचं मंदिर आहे. तर मंदिरामध्ये आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना बाहेरून दर्शन देतो. तर सर्वांनी एकदा दर्शन घ्या. तर आता पाऊस भरपूर चालू झालेला आहे, तर आपण पुढे निघतोय. तर हे पाहू शकता, हे यमुना मातेचं दर्शन सुद्धा घ्या तुम्ही एकदा. तर चला निघू आपण खाली. हरण महादेव मित्रांनो, जय श्रीराम. तर हनुमान जयंतीमधून आम्ही निघालो सकाळी 9 वाजता. तिथून आपल्याला जवळजवळ 12 वाजता वर चढायला लागलो होतो. तर आता आपले दर्शन झालेले, एकदम भारी दर्शन झालेले, अंगण दर्शन घेतलेले मित्रांनो. तर आम्ही सकाळपासून आलो, पुणे आलो. कोई आया अभी आप कौन से लैंग्वेज में बोल रहे हैं? मराठी में। मराठी में अभी सुबह से कोई आया क्या? हम दोनों ही आए. अभी रास्ता खराब है. तर मित्रांनो मध्ये लँडस्लायडिंग झाल्यामुळे कोणी यात्री येऊन नाही राहिले. आम्ही दोघंच आलेलो आज सकाळपासून वाजता पोहोचलो. संध्याकाळपर्यंत आलो, कोणी जर येऊ शकतं, नाही तर आम्ही दोघंच आलो नाही. तर तुम्हाला साठी तर 5 किलोमीटर आपल्याला शिड्या उतरून जायच्यात. हे बघू शकता शिड्या आहेत, ह्या उतरून आपल्याला 5 किलोमीटर जायचं आहे. तिथून पुढे 10 किलोमीटर जायचं आहे. तर उताराचा रोड आहे, त्याच्यामुळं तो 6च्या आतमध्ये पोहोचू. तर चला, ज्या ठिकाणी आपण मुक्काम केलेला आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा एकदा भेटू.